30 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक 28 तारखेला संध्याकाळी 7 वाजता घरामधून आई वडिलांना हे सांगून निघाला की मी नाईट ड्युटीला चाललो आहे आणि सकाळी 8-9 वाजता घरी येईल. 28 तारखेची रात्र निघून गेली आणि 29 तारखेची सकाळ उजेडली होती. 29 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील आईवडील अभिषेकची वाट पाहत होते. तरी देखील अभिषेक ड्युटीवरून घरी आला नव्हता. कुटुंबातील लोकांनी अभिषेकच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन केला, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. रात्री तो पोलीस स्टेशनला ड्युटीला गेला आणि अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला. त्यामुळे घरातील लोक टेन्शनमध्ये होते. अगोदर घरामधील लोकांना वाटलं कदाचित तो आपल्या मित्राकडे गेला असेल, म्हणून सर्वात अगोदर घरातील लोकांनी त्याच्या मित्रांना फोन केले, पण कोणत्याही मित्राकडून अभिषेकबद्दल काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आईवडिलांनी अभिषेक ज्या पोलीस स्टेशनला ड्युटीला होता त्या ठिकाणी फोन केला. तिथे फोन केल्यावर अभिषेकच्या घरच्यांना माहीत झालं अभिषेक रात्री ड्युटीला आलाच नव्हता. पण अभिषेक तर घरामध्ये ड्युटीला चाललो आहे असे सांगून निघाला होता. त्यानंतर घरातील कुटुंबातील लोकांनी अभिषेकला शोधण्यासाठी बाकीच्या इतर नातेवाईकांना देखील फोन केला, तरी देखील त्याचा काही पत्ता लागला नव्हता. सर्वत्र शोधून झाले होते, परंतु अभिषेक कुठेच सापडला नाही किंवा त्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. त्यामुळे घरातील लोकांनी अभिषेक ज्या पोलीस स्टेशनला कामाला होता त्याच पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक बरोबर जे काही कर्मचारी काम करत होते ते देखील अभिषेकचा शोध घ्यायला लागले. अभिषेकचा शोध घेता घेता जवळपास 1 आठवडा उलटून गेला होता. तरी देखील 30 वर्षाचा पोलीस कॉन्स्टेबल अभिषेकचा कुठेही पत्ता लागला नव्हता. 28 तारखेला अभिषेक जर ड्युटीला आला नव्हता तरी देखील त्याचा मोबाईल रात्री 12:30 पर्यंत चालू होता. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. पोलिसांसमोर आता एकच पर्याय होता, अभिषेकच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन पाहणं. कारण अभिषेक त्या दिवशी ड्युटीला आला नव्हता. मग त्या दिवशी रात्री 12:30 वाजेपर्यंत जर त्याचा मोबाईल चालू होता तर त्या लोकेशनवरती कदाचित तो सापडेल असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे सर्व कॉल डिटेल काढले आणि त्यामध्ये पोलिसांना एक वेगळी माहिती मिळाली. अभिषेक 28 तारखेला ड्युटीला सांगून घरातून निघाला होता, परंतु तो बोंदी पोलीस स्टेशनला येण्याऐवजी घरापासून 166 किलोमीटर दूर माधवपूरला आला होता. त्याचं लास्ट लोकेशन दाखवत होतं विजयगड किल्ल्यामध्ये आणि त्याच्या लास्ट लोकेशनचा वेळ देखील रात्री 12:30च्या आसपासचा होता. म्हणजे जेव्हा रात्री 12:30 वाजता अभिषेकचा मोबाईल स्विच ऑफ झाला तेव्हा तो विजयगड किल्ल्यामध्येच होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा अभिषेकच्या घरच्यांना कॉल करून विचारलं, माधवपूर किंवा विजयगड या ठिकाणी तुमचे कोणते नातेवाईक किंवा अभिषेकचा कोणता मित्र राहतो का? या दरम्यान अभिषेकच्या आईने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. ती म्हणाली, माधवपूरमध्ये दिव्या या मुलीसंग अभिषेकचं गेल्या काही वर्षा अगोदर लग्न झालं होतं. यावरून पोलिसांना संशय येतो कदाचित अभिषेक आपल्या बायकोला आणि सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी आला असावा. कारण की अभिषेकच्या आईने सांगितलं होतं की अभिषेक आणि त्याची बायको दिव्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक वेळा वाद झाले होते. त्यामुळे पोलिसांनी नवरा बायकोमध्ये जे काही भांडण झालं होतं त्याचा संशय घेऊन वेगळ्या अँगलने अभिषेकचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांना देखील ही माहिती मिळाली, अभिषेक आणि त्याची बायको दिव्या या दोघांमध्ये भांडण एवढं वाढलं होतं की त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पण अभिषेक आणि दिव्यामध्ये घटस्फोट घेण्यासारखं असं नेमकं काय घडलं होतं याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी पोलीस दिव्याच्या घरी पोहोचतात आणि तिथे गेल्यानंतर अभिषेकची बायको दिव्या हिची चौकशी करायला सुरुवात करतात. सुरुवातीला दिव्या पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांना हे देखील बोलली, तुम्ही माझ्या पर्सनल लाईफबद्दल मला प्रश्न विचारू शकत नाही. अभिषेकच्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला दूर राहायचं आहे, अशी माहिती त्याच्या बायकोने पोलिसांना दिली. अभिषेकचं रात्री 12:30चं लोकेशन दिव्याच्या घरापासून काही अंतरावरच दाखवत होतं. त्यामुळे पोलिसांचा पूर्ण संशय अभिषेकची बायको दिव्यावरती जात होता. त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा
मोठ्या सक्तीने अभिषेकच्या बायकोला प्रश्न विचारतात, तेव्हा ती सांगते, एका वर्षापूर्वी दिव्याची बहीण शाम्या, जिचं वय 16 होतं, ती गेल्या सुट्टीमध्ये दिव्याच्या सासरवाडीला आली होती. 16 वर्षीय शाम्या शर्मा ही आपल्या बहिणीच्या सासरी 20 ते 25 दिवस राहिली होती आणि 20 ते 25 दिवसामध्ये तिला तिच्या बहिणीचा नवरा म्हणजे अभिषेकवरती प्रेम होतं. त्यानंतर अभिषेक आणि दिव्याची लहान बहीण शाम्या अनेक वेळा लपून भेटत होते. परंतु एक दिवस अभिषेकच्या बायकोने त्या दोघांना रंगेहात पकडलं होतं. तेव्हा दिव्याला पहिल्यांदा समजलं, जी शाम्या सुट्टीसाठी तिच्या घरी फिरण्यासाठी आली होती, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं अफेअर चालू आहे आणि त्यामुळे त्याची बायको दिव्या ही घर सोडून माहेरी निघून गेली होती आणि त्यामुळेच तिला घटस्फोट घ्यायचा होता, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी दिव्याने सांगितल्याप्रमाणे तिची चुलत बहीण शाम्या हिची कुंडली काढली. तेव्हा पोलिसांना माहीत झालं, शाम्या शर्मा देखील ज्या ठिकाणी दिव्या राहत होती त्याच परिसरात राहत होती आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अभिषेकचं लास्ट लोकेशन मिळालं होतं त्यापासून काही अंतरावरच तिचं घर होतं. अभिषेकला बेपत्ता होऊन जवळपास महिना होऊन गेला होता, पण पोलिसांच्या हाती आत्तापर्यंत कोणताही असा ठोस पुरावा लागला नव्हता. फक्त त्यांच्याकडे अभिषेकच्या बायकोने म्हणजेच दिव्याने सांगितलेली माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. कारण की अभिषेकच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन सवाई माधापूर या गावी मिळालं होतं आणि त्याच गावामध्ये अभिषेकची सासरवाडी होती. त्याशिवाय अभिषेकचे त्याच्या बायकोच्या बहिणीबरोबर संबंध होते. ती बहीण देखील सवाई माधापूरचीच होती. त्यामुळे पोलिसांच्या तपासाचं मुख्य केंद्र सवाई माधापूरच झालं होतं आणि त्या ठिकाणी संशयाची सुई दिव्या आणि तिची चुलत बहीण शाम्या यांच्यावरती होती. अभिषेकची बायको दिव्या आणि दिव्याची बहीण शाम्या या दोघांमध्ये मुख्य आरोपी कोण आहे हे पोलिसांना शोधणं फार कठीण होतं. त्यासाठी सर्वात अगोदर त्यांनी दिव्या आणि शाम्या या दोघांच्याही मोबाईलचे डिटेल्स काढायला सुरुवात केली, जेणेकरून पोलिसांना हे माहीत होईल ज्या ठिकाणी अभिषेकचं लास्ट लोकेशन दाखवलं होतं त्या ठिकाणावरून सर्वात जास्त जवळ कोण होतं. जेव्हा पोलिसांनी या दोघींचीही कॉल डिटेल काढली तेव्हा पोलिसांना समजलं, अभिषेकचं त्याच्या बायकोसोबत जास्त कधी बोलणं झालं नव्हतं, पण बायकोच्या बहिणीबरोबर म्हणजेच शाम्याबरोबरच त्याचं नेहमीच बोलणं व्हायचं. पण 16 वर्षीय शाम्याच्या कॉल डिटेलमध्ये आणखी एक नंबर मिळाला. त्या नंबरवरती शाम्या जास्त वेळ बोलायची, म्हणजेच अभिषेक आणि त्या नंबरवरती शाम्याचं खूप जास्त बोलणं व्हायचं. तो नंबर होता सवाई माधापूरमध्ये राहणाऱ्या नावेदचा. त्यानंतर पोलीस अभिषेक शर्मा ज्या दिवशी बेपत्ता झाला होता त्या दिवशी शाम्या शर्माच्या मोबाईलची लास्ट लोकेशन काढतात. त्यामध्ये पोलिसांना माहिती मिळते त्या दिवशी अभिषेकच्या मोबाईलची लास्ट लोकेशन विजयगडमध्ये दाखवली होती. त्याच ठिकाणी शाम्याच्या मोबाईलचं लोकेशन दाखवलं होतं. एवढेच नाही तर ती ज्या नावेदबरोबर जास्त वेळ कॉलवर बोलायची त्या नावेदचं लोकेशन देखील विजयगडवरतीच दाखवलं होतं. आता पोलिसांना हा विश्वास झाला होता की पोलीस कॉन्स्टेबल असलेला 30 वर्षीय अभिषेक जो काही बेपत्ता झाला होता त्याच्या पाठीमागे शाम्या आणि नावेद या दोघांचाच हात होता. पण या तपासामध्ये पोलिसांकडून बरेचसे दिवस निघून गेले होते. त्यामुळे पोलिसांनी वेळ वाया न घालवता शाम्या आणि नावेद या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि या दोघांची चौकशी करायला सुरुवात केली. अगोदर शाम्या आणि नावेदने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी 28 तारखेच्या मोबाईलचे लोकेशन डिटेल्स या दोघांसमोर ठेवली आणि त्यांना पोलिसांच्या पद्धतीने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सर्वच गुन्हा कबूल केला. नावेद आणि शाम्याने सांगितले, 28 ऑगस्ट 2019 रोजी अभिषेकला विजयगडला बोलून घेतले. त्यानंतर नावेद आणि शाम्याने मिळून पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या अभिषेकची निर्दयपणे हत्या केली. पण नावेद आणि शाम्याने अभिषेकची हत्या का केली याबद्दल जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा शाम्याने सांगितलं की 2018 मध्ये शाम्या जेव्हा तिची बहीण दिव्या तिच्या सासरी गेली होती तेव्हा अभिषेक आणि तिच्यामध्ये लव्ह अफेअर चालू झालं होतं. तेव्हापासून अभिषेक आणि दिव्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे आणि हे सर्व या कारणामुळे झालं होतं. ते कारण म्हणजे
दिव्याने अभिषेक आणि तिची बहीण या दोघांनाही विचित्र अवस्थेत पाहिलं होतं. त्यामुळे दिव्याच्या सासरी चांगले जोरदार भांडण झाले होते. घरामध्ये त्यावेळेस जे काही भांडणाचं वातावरण झालं होतं त्यामुळे शाम्या आपल्या घरी सवई माधापूरला निघून आली होती. यानंतर कधीही अभिषेक आणि दिव्या यांच्या जीवनामध्ये आनंद आला नाही. त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत राहिलं आणि भांडण इथपर्यंत गेलं होतं दिव्या घटस्फोट घ्यायलाही तयार झाली होती. पोलिसांनी जेव्हा शाम्याला विचारलं, तू जर अभिषेकवरती प्रेम करत होती तर त्याची हत्या का केली? मग तिने पोलिसांना सांगितलं ती जेव्हा अभिषेक बरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होती त्याच दरम्यान तिची मैत्री नावेद बरोबर झाली होती. नावेद आणि शाम्या हे दोघेही एकमेकांवरती प्रेम करायला लागले. शाम्याला आता अभिषेकपेक्षा नावेद जास्त आवडत होता. त्यामुळे शाम्याला आता नावेद बरोबर लग्न करायचं होतं. तर इकडे अभिषेकची बायको त्याला सोडून गेली होती आणि आता शाम्या देखील त्याला सोडून जाणार होती. पण 30 वर्षीय अभिषेक शर्माला याची भनक नव्हती. शाम्याला जर नावेद बरोबर राहायचं असेल तर अभिषेकला रस्त्यामधून बाजूला करायचं होतं. यासाठी शाम्या आणि नावेद या दोघांनी मिळून एक भयंकर प्लॅन केला. 28 ऑगस्ट 2019 रोजी शाम्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने अभिषेकला फोन केला आणि त्याला भेटण्यासाठी सवई माधापूरला बोलवलं. त्यावेळेस अभिषेकला वाटलं शाम्या कदाचित लग्नासाठी आपल्याला बोलणार आहे. त्यामुळे अभिषेक आईवडिलांना म्हणाला, मी ड्युटीला जातो आणि तो सवई माधापूरला निघून गेला. त्या ठिकाणी अभिषेक आणि शाम्याने एकत्र जेवण केलं. त्यावेळेस नावेद देखील तिथे आला. शाम्याने नावेदची ओळख अभिषेक बरोबर करून दिली. त्याच रात्री शाम्याने हा विचार केला, आपण तिघांनी मिळून विजयगडला फिरायला जायचं. अभिषेकने देखील नकार दिला नाही. पण अभिषेकला एक ठाऊक नव्हतं, तो त्यांच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलाय. रात्रीच्या अंधारामध्ये हे तिघेही 2 वेगळ्या 2 व्हीलर घेऊन विजयगडवरती जातात. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर नावेद अभिषेकच्या डोक्यामध्ये पाठीमागून जोरदार लोखंडी रॉडने प्रहार करतो. अभिषेकला काही समजण्याच्या अगोदरच तो खाली जमिनीवरती कोसळतो. हे पाहून शाम्या आणि नावेद हे दोघेही त्याच्यावरती चाकूने वार करतात आणि या घटनेमध्ये 28 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 12:30च्या दरम्यान या दोघांच्या हल्ल्यामध्ये 30 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या अभिषेक शर्माचा जागीच मृत्यू होतो. अजूनही सर्वात मोठा प्रश्न पोलिसांना असतो तो म्हणजे अभिषेकचा मृतदेह नेमका कुठे आहे? नावेद आणि शाम्याने पोलिसांना सांगितलं, ज्या ठिकाणी आम्ही अभिषेक शर्माला मारलं त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह विजयगडवरती पुरला. त्याचे पूर्ण कपडे काढले आणि त्याला नग्न अवस्थेत पुरण्यात आलं. त्याचे कपडे दूरवरती जाऊन जाळण्यात आले. याशिवाय अभिषेक शर्मा ज्या 2 व्हीलरवरती सवई माधापूरला शाम्याला भेटण्यासाठी आला होता ती 2 व्हीलर त्या दोघांनी एका विहिरीमध्ये ढकलून दिली. अशा प्रकारे या दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या अभिषेक शर्माची हत्या केली. पोलिसांनी या घटनेमध्ये 105 पुरावे आणि 35 साक्षीदार कोर्टामध्ये सादर केले. कोर्टाने अभिषेकच्या हत्या केल्याप्रकरणी नावेद आणि शाम्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.